सुरुवातीला हे दृश्य पहा। या दृश्यातला हा माणूस पहा कसा जमिनीपासून कितीतरी फूट उंच हवेत उडून पुन्हा जमिनीच्या दिशेनं कसा खाली येतोय। हा कुण्या सर्कशीतला स्टंट नाही, तर भारतातल्याच एका राज्यात येऊन गेलेल्या विनाशकारी वादळामुळे एखाद्या पत्र्याप्रमाणे उडालेल्या एका माणसावर ओढवलेली ही अवस्था आहे। हे असलं कसलं वादळ ज्यात चक्क एक माणूस हवेत उडाला? हे असलं कसलं वादळ ज्यानं 117 व्यक्तींचा बळी घेतला? आणि वादळ कोणत्या राज्यात कधी धडकलं पाहूयात। यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। उत्तर प्रदेशातल्या प्रलयंकाळी वादळानं घेतला 117 जणांचा बळी। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा। या आठवड्यातला बुधवार उत्तर प्रदेशसाठी वादळी बुधवार ठरला। 13 मे रोजी थंडरस्कॉल या नावानं संबोधल्या गेलेल्या या विनाशकारी वादळानं विध्वंस घडवला। या वादळाचा वेग होता चक्क 130 किलोमीटर प्रति तास। हे वादळ इतकं तुफानी होतं की त्यानं तब्बल 117 लोकांचा बळी घेतला। या वादळाच्या तडाख्यात काही ठिकाणी माणूस हवेत उडाला, तर काही ठिकाणी इमारतीच्या इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या। उत्तर प्रदेश मदत आयुक्त कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार जोराचं वादळ आणि कोसळलेल्या इमारतींमुळे 113 जणांचा मृत्यू झाला, तर वीज पडून 4 जणांना आपला जीव गमवावा लागला। या नैसर्गिक आपत्तीत 79 जण जखमी झाले, तर 177 जनावरं दगावली। इतकंच नव्हे तर 330 घरांचं जबर नुकसान झालं। या वादळानं उत्तर प्रदेशातले 10 जिल्हे हादरवले। प्रयागराज, मिर्झापूर, संत रविदास नगर, फतेहपूर, रायबरेली, उन्नाव, बुदायू, चंदौली, रामपूर आणि मोरादाबाद। या वादळामुळे प्रत्येक जिल्ह्यात वाहणाऱ्या वाऱ्याचा ताशी वेग वेगवेगळा नोंदवला गेला। वारे वाहण्याचा ताशी वेग किती किलोमीटर होता पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वारे वाहण्याचा ताशी वेग किती किलोमीटर होता? प्रयागराज आणि रायबरेली ताशी 130 किलोमीटर, चंदौली ताशी 113 किलोमीटर, बदायूं ताशी 109 किलोमीटर, मिर्झापूर आणि रामपूर ताशी 107 किलोमीटर, मोरादाबाद ताशी 102 किलोमीटर। गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात नोंदवल्या गेलेल्या सर्वाधिक वेगांपैकी एक म्हणून या वाऱ्याच्या वेगाची नोंद केली जाईल। भारतीय हवामान विभागानं म्हणजेच IMDनं अनेक जिल्ह्यांमध्ये हा वाऱ्याचा वेग जवळपास चक्रीवादळाच्या पातळीवर पोहोचल्याचं निरीक्षण नोंदवलं। या वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला तो प्रयागराज जिल्ह्याला। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठमोठाली झाडं उन्मळून पडली, कित्येक घरांच्या भिंती कोसळल्या आणि या थंडरस्कॉलनं 23 जणांचा जीव घेतला। मिर्झापूर जिल्ह्यात 19, संत रविदास नगरमध्ये 16 आणि फतेहपूरमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला। रायबरेली, उन्नाव आणि बदायूं या जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली। या वादळाचा फटका इतका जबर होता की वेगाच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, विजेचे खांब कोसळले, इमारती जमीनदोस्त झाल्या। उत्तर प्रदेशातील ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये या थंडरस्कॉलमुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला, जीवितहानी झाली। ती झालीच, शिवाय पशुधन आणि मालमत्तेचंही नुकसान झालं ते वेगळंच। संत रविदास नगरमध्ये 28, रायबरेली 24 आणि प्रयागराजमध्ये 20 जनावरं दगावली। चंदौली आणि सोनभद्रमध्ये अनुक्रमे 83 आणि 81 घरांचं मोठं नुकसान झालं। उत्तर प्रदेश मदत आयुक्त ऋषिकेश भास्कर यशोद यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारनं मदत वितरण कार्य युद्ध पातळीवर सुरू केलंय।
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या नियमांनुसार प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून 4 लाख रुपये देण्याचं जाहीर करण्यात आलंय। शिवाय जिल्हा प्रशासनाकडून पडताळणी झाल्यानंतर नुकसान झालेल्या घरांची, जखमी व्यक्तींची आणि पशुधनाच्या नुकसानीची भरपाई देखील दिली जाणार असल्याचं यूपी सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय। आता जाता जाता सर्वांना चक्रावून सोडणारं आणि चक्री वादळासारखं भासणारं हे थंडर स्कॉल यूपीमध्ये का निर्माण झालं हेही सांगतो। हवामान तज्ज्ञांच्या मते पाकिस्तानवरील पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव आणि पश्चिम उत्तर प्रदेशवरील चक्रीय वाऱ्यांची स्थिती यामुळं मेघगर्जनेसह हे वादळ निर्माण झालं। यूपीच्या दक्षिणेकडील भागांमध्ये आणि तराई पट्ट्यात तापमान अचानक वाढलं, त्यामुळं जमीन तीव्र प्रमाणात तापली। परिणामी जमिनीवरील गरम हवा वरच्या दिशेनं सरकली। ही गरम हवा वर गेल्यानं जमिनीवर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी थंड वारे वाहू लागले आणि त्यातूनच हे उच्च वेगाचं वादळ निर्माण झालं। थोडक्यात आग ओकत असलेल्या सूर्यामुळं वाढलेलं तापमान आणि त्या तापमानामुळं तापलेली जमीन तापल्यानं तिला सोडून वर गेलेली गरम हवा आणि मग ती पोकळी भरून काढण्यासाठी जमिनीवर वाहू लागलेले थंड वारे आणि त्यातून निर्माण झालं हे विनाशकारी विध्वंसक थंडर स्कॉल। एकूणच काय तर वाढत्या तापमानामुळे जमिनीवर निर्माण झालेल्या वाऱ्याच्या दाब प्रवणतेमुळे म्हणजेच प्रेशर ग्रेडियंटमुळे उत्तर प्रदेशात आलेलं हे विध्वंसक वादळ उद्या भारताच्या कोणत्याही राज्यात उद्भवू शकतं। वातावरणीय बदलामुळे ही अशी नैसर्गिक आपत्ती उद्या भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात अचानक निर्माण होऊ शकते। पण आमचं सरकार, आमचं प्रशासन याकडे केवळ एक पर्यावरणीय बदल म्हणून कानाडोळा करतं आणि तुमच्या आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं मात्र या वादळाच्या तडाख्यात सापडून हवेमध्ये पत्र्यासारखी उडून जातात। बाकी काय? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी।